ബുദ്ധാനെ വാല പ്രഭു യേശു മസീഹ का नाम का സ്നേഹവന്ദനം देता हूँ. ഈ നല്ല സമയത്തിനായി ഞാൻ കർത്താവിനെ സ്തുതിക്കുന്നു. ക്രിസ്തു യേശുവിൻ്റെ നാമത്തിലുള്ള സ്നേഹവന്ദനങ്ങളെ ഞാൻ അറിയിക്കട്ടെ. आइए अपने ध्यान को वचन की ओर लेके जाएंगे. നമ്മുടെ ധ്യാനത്തെ ദൈവവചനത്തിലേക്ക് നമുക്ക് കൊണ്ടുവരാം. ജോൺ ഗോസ്പൽ ചാപ്റ്റർ 5 വേഴ്സസ് 24 till 29. യോഹന്നാൻ എഴുതിയ സുവിശേഷം 5-ാം അധ്യായം അതിൻ്റെ 24 തൊട്ട് 29 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ ഇന്നത്തെ ധ്യാനത്തിന് വേണ്ടി നമുക്ക് എടുക്കാം. यूहन्ना का सुसमाचार 5वां अध्याय उसका 24 से लेके 29 वचन तक जो है आज के वचन के लिए हम लोग लेंगे. सब लोग अपने बाइबलों को खोलें, ध्यानपूर्वक वचन को पढ़ें. मैं तुमसे सच सच कहता हूँ, जो मेरा वचन सुनकर मेरे भेजने वाले पर विश्वास करता है, अनंत जीवन उसका है और उस पर दंड की आज्ञा नहीं होती, परंतु वे मृत्यु से पार होकर जीवन में प्रवेश कर चुका है. मैं तुमसे सच सच कहता हूँ, वे समय आता है और अब है जिसमें मृतक परमेश्वर के पुत्र का शब्द सुनेंगे, और जो सुनेंगे वे जिएंगे. क्योंकि जिस रीति से पिता अपने आप में जीवन रखता है, उसी रीति से उसने पुत्र को भी अधिकार दिया है कि अपने आप में जीवन रखे. वरन उसे न्याय करने का भी अधिकार दिया है, इसलिए कि वह मनुष्य का पुत्र है. इससे अचंभा मत करो, क्योंकि वह समय आता है कि जितने कब्रों में हैं वे उसका शब्द सुनकर निकल आएंगे. जिन्होंने भलाई की है वे जीवन के पुनरुत्थान के लिए जी उठेंगे, और जिन्होंने बुराई की है वे दंड के पुनरुत्थान के लिए जी उठेंगे. आमीन. हमें सुनाया गया वो अच्छे वचन के लिए परमेश्वर को धन्यवाद हो. पिछले 2 हफ्ते से हमने चैप्टर 5 में से देखा कि एक व्यक्ति को यीशु मसीह चंगा करता है, लेकिन वो चंगाई मिलने के बाद यीशु को जानने के लिए, यीशु को और गहराई से जानने के लिए इसके अंदर कोई दिलचस्पी या इंटरेस्ट नहीं है. यीशु की आराधना करने के बदले यीशु को उसने टुकराया करके हमने देखा पिछले क्लास में. टुकराने के बाद यीशु के बारे में यहूदियों को बताया, इसके लिए यीशु को बहुत सारे पीड़ाओं से गुजरना पड़ा करके हमने देखा. കഴിഞ്ഞ 2 ആഴ്ചയിൽ നമ്മൾ കണ്ടത് 38 സംവത്സരമായി പക്ഷവാതക്കാരനായി ഈ വ്യക്തി യേശു സൗഖ്യമാക്കി. എന്നാൽ സൗഖ്യമാക്കിയ ഈ വ്യക്തിക്ക് ഈ യേശുവിനെ അറിയുവാനുള്ള താല്പര്യമില്ലാതിരിക്കുന്നതായിട്ട് നമുക്ക് കാണുവാനിടയായി. തനിക്ക് സൗഖ്യം കിട്ടി എന്നുള്ളത് യാഥാർത്ഥ്യമാണെങ്കിലും ആ സൗഖ്യം തന്നെ ആത്മീക രക്ഷ നൽകിയില്ല എന്ന് നാം കാണുവാനിടയായി. ഒരർത്ഥത്തിൽ യേശുവിനെ ആരാധിക്കേണ്ടതിന് പകരം യേശുവിനെ ഒറ്റിക്കൊടുത്ത് യഹൂദന്മാരോട് ചെന്ന് താൻ പറഞ്ഞത് എന്നെ സൗഖ്യമാക്കിയത് യേശുവാണ് എന്ന്. അതിന് കാരണം യേശു ആലയത്തിൽ ചെന്ന് ഈ മനുഷ്യനോട് പറഞ്ഞു, നോക്കൂ, നീ സൗഖ്യമായിരിക്കുന്നു, ഇനി പാപം ചെയ്യരുത് എന്ന് പറഞ്ഞു. ഇനി ഇതിൽ അധികമായി വരാതിരിക്കേണ്ടതിന് വേണ്ടി നീ പാപം ചെയ്യരുത് എന്ന് പറഞ്ഞ ഈ വാക്ക് ഈ മനുഷ്യന് ഇഷ്ടപ്പെട്ടില്ല. ഇന്നും യേശു പറയുന്ന വചനങ്ങളെ അനേകർക്ക് ഇഷ്ടമല്ല. യേശു ചെയ്യുന്ന അത്ഭുതങ്ങൾ ഇഷ്ടമാണ്, യേശു കൊടുക്കുന്ന അനുഗ്രഹങ്ങൾ താല്പര്യമാണ്. എന്നാൽ യേശുവിൻ്റെ വചനത്തോട് താല്പര്യമില്ലാത്ത ഒരു സമൂഹത്തിലാണ് നാം ആയിരിക്കുന്നതെന്ന് മനസ്സിലാക്കിക്കൊള്ളുക. आज भी ऐसा ही है. यीशु देता हुआ चंगाई पसंद है, यीशु देता हुआ भलाइयाँ बहुत पसंद है, लेकिन यीशु का वचन, यीशु सिखाया हुआ वचन को पसंद नहीं करने वाला, उसमें इंटरेस्ट नहीं दिखाने वाला ढेर सारे मसीह लोगों के बीच में हमारे कलीसिया कर आप लोग भी समझना. तो यहाँ पर यीशु फिर उसके बाद यहूदियों को देता वो रिप्लाई है 18 से लेके आगे का वचन. ഈ യഹൂദന്മാരോട് കൊടുക്കുന്ന മറുപടിയാണ് 18 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ നമുക്ക് കാണുവാനിടയായി തീർന്നു. यीशु वहाँ पर क्लेम किया कि मैं और मेरा पिता तुल्य, आई एम इक्वल टू गॉड, ഞാൻ പിതാവിന് തുല്യനാണെന്ന് യേശു അവിടെ യഹൂദന്മാരോട് പറഞ്ഞു. ഇത് കേട്ടപ്പോൾ 18ാമത്തെ വാക്യം, യേശുവിനെ കൊന്നുകളയുവാൻ വേണ്ടി അവർ തീരുമാനിച്ചു. जब उन्होंने ये सुना कि ये कूफर बकरा बोल रहा है, मतलब यीशु मसीह परमेश्वर के तुल्य, खुदावन के तुल्य
जब भी बताकर कुफर कर रहा है, नहीं तो परमेश्वर की नाम की बदनामी कर रहा है करके जब भी उन्होंने देखा तो यीशु को मार डालने के लिए उन्होंने विचार किया कर 18 वर्सेस में देखा। उसके बाद हमने देखा 19 till 23, पिछले संडे को हमने देखा जीसस पिता के तुल्य है कर यीशु मसीह और उनको सबूत दे रहा है, और सबूत दे रहा है। हमने देखा बहुत कुछ बातें उधर मैं रिपीट करने के लिए नहीं चाहता हूं। यीशु मसीह पिता के जैसा मरे हुए लोगों को जी उठा सकता है। यीशु मसीह पिता के जैसा न्याय कर सकता है। लाइफ एंड जजमेंट ये केवल परमेश्वर ही कर सकता है। यीशु कहता है जो पिता करता है वही मैं भी करता हूं। मतलब यीशु मसीह पिता का तुल्य है, को इक्वल है कर वापस सबूत देता हुआ हमने देखा। കർത്താവ് യേശു ക്രിസ്തു വീണ്ടും അവർക്ക് അടയാളങ്ങൾ കൊടുക്കുകയാണ് തൻ്റെ വചനത്തിൽ കൂടെ. പിതാവ് എങ്ങനെ മരിച്ചവരെ ഉയർപ്പിക്കുന്നു, ജീവൻ കൊടുക്കുന്നു, അതുപോലെ പുത്രനും മരിച്ചവരെ ഉയർപ്പിക്കുവാൻ അധികാരമുണ്ട് എന്ന് പറയുകയാണ്. അപ്പോൾ ജീവന്റെ മേൽ അധികാരം, മരിച്ച ഒരാളെ ഉയർപ്പിക്കാൻ കഴിയുന്ന ദൈവത്തിൻ്റെ ഒരു സ്വഭാവമാണ്, പരമാധികാരമാണ്. യേശു പറയുക പിതാവ് ചെയ്യുന്നത് പോലെ എനിക്കും ചെയ്യാൻ കഴിയും. അടുത്ത് പറയുകയാണ് പിതാവ് ആരെയും ന്യായം വിധിക്കുന്നില്ല, ന്യായവിധി എല്ലാം പുത്രനെ ഏൽപ്പിച്ചിരിക്കുക. ന്യായം വിധിക്കുന്നത് ദൈവമല്ലേ? യേശു പറയുക ഞാനും ന്യായം വിധിക്കും. അപ്പോൾ ജീവനും ന്യായം വിധിക്കുന്ന ഈ പരമാധികാരം, ദൈവത്തിൽ മാത്രം നിക്ഷിപ്തമായിരിക്കുന്ന ഈ സ്വഭാവം യേശു പറയുകയാണ് എനിക്കും ചെയ്യാൻ കഴിയും. ഇത് കേട്ടപ്പോൾ അവർക്ക് അത്ഭുതപ്പെട്ടിട്ട് അടുത്തത് യേശു പറയുകയാണ് 23-ാമത്തെ വാക്യത്തിൽ പറയുകയാണ് പിതാവിനെ ബഹുമാനിക്കുന്നത് പോലെ നിങ്ങളെല്ലാവരും ആരെ ബഹുമാനിക്കണം? പുത്രനെയും ബഹുമാനിക്കണം. ये सब बोलने के बाद 23 वचन में यीशु मसीह और एक धमाका करता है यहूदियों के बीच में. कहता है कि इसलिए कि जो पिता को जैसे पिता का आदर करता है वैसे पुत्र का भी आदर करे. You should honor Christ like you honor God the Father. പിതാവിനെ ആദരിക്കുന്നത് പോലെ പുത്രനെയും ആദരിക്കണം. मैंने आप लोगों को लास्ट मीटिंग में बताया था किस तरह हम लोग परमेश्वर को आदर कर सकते हैं. ദൈവത്തെ എങ്ങനെ ആദരിക്കാം, യേശുവിനെ എങ്ങനെ ആദരിക്കാം? 3 बातें. नंबर 1, believe of what Jesus, of who Jesus is. യേശു ആരാ എന്ന് തന്നെത്താൻ പറഞ്ഞ കാര്യത്തെ മുഴുവനുമായി വിശ്വസിക്കുക. यीशु ने अपने बारे में क्या प्रकट किया है वो उस पर विश्वास करें. बिलीव ऑफ हु जीसस इज, his true identity. Who is he? He is not just a miracle worker. അവൻ അത്ഭുതകാരി മാത്രമല്ല. He is not just a healer. അവൻ സൗഖ്യദായകൻ മാത്രമല്ല. He is the very God. അവൻ ദൈവമാണ്, പിതാവിനോട് തുല്യനാണ്. You believe that? അത് വിശ്വസിക്കുന്നുണ്ടോ? And when you believe that, you are honoring Christ. You are honoring Father. अरे यीशु को ऑनर करेगा तो पिता को कैसा ऑनर करेगा? Because Jesus को ऑनर करना पिता को ऑनर करना है. യേശുവിനെ ആദരിക്കുന്ന വ്യക്തി പിതാവിനെ ആദരിക്കുന്നു. യേശു को डिसऑनर करने वाला व्यक्ति, യേശു को डिसऑनर करने का मतलब क्या है? देखिए प्रियो, क्रिश्चियनिटी के जैसा बहुत सारे रिलीजन्स हमारे दुनिया में है. वो लोग सब लोग यीशु एक टीचर है कर विश्वास करते हैं. बहुत सारे लोग यीशु एक नबी है, प्रॉफिट कर विश्वास करते हैं. लेकिन ये खाली विश्वास करने से जीसस को ऑनर नहीं मिलेगा. जीसस को ऑनर कब मिलता है? प्रॉफिट है, टीचर है, हीलर है करके भी विश्वास करना है, और ये भी विश्वास करना है कि वो परमेश्वर का पुत्र है. ही इज वेरी गॉड. दैट्स द टाइम यू ऑनर क्राइस्ट. യേശു ദൈവമാണെന്ന് വിശ്വസിക്കുമ്പോഴാണ് യേശുവിനെ നാം യഥാർത്ഥമായി ആദരിക്കുന്നത്. He is God. मेरे प्रियो, ये रिस्पॉन्स जब भी सुनेंगे तो यीशु का ये आंसर जब भी सुनेंगे, रिप्लाई सुनेंगे, व्हाट इज अवर रिस्पॉन्स? हमारा रिस्पॉन्स क्या होना चाहिए ये सब सुनने के बाद? शुड वी सिट कोल्ड? തണുപ്പൻ മട്ടത്തിൽ ഇരിക്കാൻ പറ്റുമോ? No, because Jesus is the one who gives life. Jesus is the one who will judge. That means end of the day you will meet him. ജീവിതത്തിന്റെ അവസാനത്തിൽ നിങ്ങൾ ആ കർത്താവിനെ കാണും, മുഖാമുഖമായി കാണും. You will face him on that end day. Your destiny is in the hands of Jesus.
നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിൻ്റെ, എൻ്റെയും നിങ്ങളുടെയും ജീവിതത്തിൻ്റെ ഡെസ്റ്റിനി അവസാനം ആരുടെ കയ്യിലാണ് ഇരിക്കുന്നത് അറിയാമോ? യേശുവിൻ്റെ കയ്യിലാണ്. സോ ഇറ്റ് ഈസ് എ വെരി സീരിയസ് ക്വസ്റ്റ്യൻ, ഡിയർ ബ്രദേഴ്സ് ആൻഡ് സിസ്റ്റേഴ്സ്. ഇറ്റ്സ് എ വെരി സീരിയസ് ക്വസ്റ്റ്യൻ. ഈസ് യുവർ ഡെസ്റ്റിനി ഇസ് ഇൻ ദി ഹാൻഡ്സ് ഓഫ് ലോർഡ് ജീസസ്? യേശുവിൻ്റെ കയ്യിലാണോ നിങ്ങളുടെ ജീവനായിരിക്കുന്നത്? ബിക്കോസ് യു ആർ ഗോയിങ് ടു ഫേസ് ഹിം വൺ ഡേ. Maybe not today, maybe not tomorrow, but one day for sure. ഒരു ദിവസം നമ്മളെല്ലാവരും ആ ക്രിസ്തുവിൻ്റെ സന്നിധിയിൽ ചെന്ന് നിൽക്കും എന്നതിന് യാതൊരു തർക്കവുമില്ല. We will give account to him because he is the judge of all people. സകലരെയും ന്യായകർത്താവായിരിക്കുന്ന കർത്താവിൻ്റെ മുമ്പിൽ നാം ഓരോരോ ദിവസം നിൽക്കും. ये कितने लोगों को ये मन में आज है सुबह कि मैं एक दिन परमेश्वर यीशु मसीह के सामने जाकर खड़ा रहेगा, मैंने बोला हुआ बात, मैंने किया हुआ काम, सबका अकाउंट मुझे उस दिन यीशु को देना पड़ेगा. ഞാൻ പറഞ്ഞ നിസ്സാര വാക്കും ഞാൻ പറഞ്ഞ എല്ലാ പ്രവൃത്തിക്കും കണക്ക് കൊടുക്കേണ്ട ഒരു ദിവസമുണ്ട് എന്ന് വിശ്വസിച്ച് ജീവിക്കുന്ന എത്ര ദൈവമക്കൾ ഇന്ന് പകൽക്കാലം ഇവിടെ വന്നിട്ടുണ്ട്. Second, how we can honor Jesus. എങ്ങനെ യേശുവിനെ ആദരിക്കാം? യേശു को किस तरह आदर दे सकते हैं? Number 1, to believe of who Jesus is, true identity. Number 2, believe खाली नहीं, but obeying him, committing our life, following Jesus, worshiping Jesus, worshiping God the Father. കർത്താവ് ആരാ എന്ന് കേവലം വിശ്വസിക്കുക മാത്രമല്ല, അവനെ അനുസരിക്കുകയും അവനെ അനുഗമിക്കുകയും അവനെ ആരാധിക്കുകയും ചെയ്യുക. അതാണ് യേശുവിന് കൊടുക്കുന്ന ആദരവ്. ആൻഡ് നമ്പർ 3 is to bear witness. കർത്താവ് യേശു ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള സാക്ഷ്യം മറ്റുള്ളവരോട് പറയുക. दूसरों को यीशु मसीह के बारे में गवाही देना. That is how we honor Christ in this world. Number 1, to believe who he is. Number 2, commit, follow, obey, worship him, only him. And number 3, bear witness of his name to the Lord. यीशु मसीह के बारे में हमारे जॉब में, हमारे कंपनी में, हमारे बिजनेस में दूसरे लोग देखकर हमारा जीसस को हमारे स्वभाव से अट्रैक्ट होना चाहिए. That's how we honor Christ. यीशु मसीह को इस तरह हम आदर करते हैं. Our life should be attractive to others. गॉस्पल हमारे जीवन में होना चाहिए. हमेशा बाइबल लेके ऑफिस में नहीं जा सकता है, लेकिन हम लोग एक पुस्तक है दूसरों के लिए जीसस के बारे में सीखने का. ബൈബിൾ ലേക്ക് ടാക്സി में नहीं जा सकते. ടാക്സിയിലും ജോലി സ്ഥലത്തൊന്നും ബൈബിൾ എടുത്തുകൊണ്ട് പോകാൻ പറ്റത്തില്ല, പൊതുസ്ഥലത്ത് ബൈബിളും കൊണ്ട് തുറക്കാൻ പറ്റത്തില്ല. എന്നാൽ നമ്മുടെ ജീവിതം തന്നെ ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് പറയുന്ന പത്രങ്ങളായി തീരണം. We should become the newspapers. Wherever, whoever reads it, they will read Jesus in our life. That's how we honor Christ. അങ്ങനെയാണ് ക്രിസ്തുവിനെ നാം ആദരിക്കുന്നത്. Today we are going to look verses 24 till 29. 24 തൊട്ട് 29 വരെയുള്ള വാക്യങ്ങളാണ് നമ്മൾ ധ്യാനിക്കാൻ പോകുന്നത്. I promised you in the first day that I will finish this in 3, but I'm sorry, I will finish it in 4. 24 verses में आएंगे. 24 വാക്യത്തിലേക്ക് വരാം. मैं तुमसे सच सच कहता हूं, जो मेरा वचन सुनकर, अब इधर एक पॉज करें, जो मेरा वचन सुनकर, कौन सा वचन? कॉन्टेक्स्ट नहीं बोलना. कॉन्टेक्स्ट में जीसस क्या बोल रहा है? जीसस ये बोल रहा है कि मैं पिता का क्या हूं? तुल्य हूं, इक्वल हूं. कॉन्टेक्स्ट में क्या बोल रहा है जीसस? मैं मरे हुओं को जीवित कर सकता हूं. कॉन्टेक्स्ट में जीसस क्या बोल रहा हुआ है? मरा हुआ हो तो भी मैं उनको जिला के जज कर सकता हूं. तो जीसस इज गॉड who can give life, who can judge. ये वचन, ये वर्ड, ये गॉस्पल, ये वचन. 24, मैं तुमसे सच सच कहता हूं, जो मेरा वचन सुनकर मेरे भेजने वाले की प्रतीति करता है, नहीं तो विश्वास करता है, अनंत जीवन उसका है. അവിടെ ആ വാക്യം ശ്രദ്ധിച്ച 24 വാക്യം, ആമേൻ ആമേൻ ഞാൻ നിങ്ങളോട് പറയുന്നു, എൻ്റെ വചനം കേട്ട്. ഏത് വചനം?
സന്ദർഭം മറക്കരുത്. എന്താണ് ഇതുവരെ നമ്മൾ പഠിച്ചു വരുന്നത്? യേശു താൻ ആരാ എന്നുള്ള വെളിപ്പാട് യഹൂദന്മാർക്ക് കൊടുക്കുകയാണ്. താൻ പിതാവുമായിട്ട് തുല്യനാണ്. തനിക്ക് മരിച്ചവരെ ഉയർപ്പിക്കാൻ കഴിയും, തനിക്ക് ന്യായം വിധിക്കാൻ കഴിയും, താൻ ന്യായകർത്താവാണ് എന്നുള്ള, ജീവൻ നൽകുന്ന, ന്യായം വിധിക്കുന്ന കർത്താവാണെന്നുള്ള ഈ വചനം, അതായത് യേശുവിനെ കുറിച്ചുള്ള വചനം, ഈ സുവിശേഷ വചനം അടുത്ത് പറയുകയാണ് 24-ാമത്തെ വാക്യം, ഞാൻ നിങ്ങളോട് പറയുന്ന ഈ വചനം, എൻ്റെ വചനം കേട്ട് എന്നെ അയച്ചവനെ വിശ്വസിക്കുന്നവന് നിത്യജീവനുണ്ട്. അവിടെയൊക്കെ ഞാൻ വരാം. जो मेरे वचन सुनकर, सुनना, इब्रू भाषा में सुनना और ओबीडियंस को एक ही वर्ड है. എബ്രായ ഭാഷയിൽ കേൾക്കുകയും അനുസരിക്കുകയും എന്നുള്ളതിന് ഒറ്റ വാക്കേ ഉള്ളൂ. अगर कोई इब्रानी लोग बोलेंगे सुनो, उनको पता है क्या कह रहे, ये खाली इस्तेमाल नहीं करना है, ओबे. तो सुनने का मतलब नॉट जस्ट हियर बट ओबे. जीसस कौन है कर खाली सुनकर नहीं जाना, बल्कि ओबे, उन पर उनकी बातों को मानना. यू पुट योर ट्रस्ट इन हिम, ओबे, ओबीडियंस, वो है इसका मतलब. അപ്പോൾ ഇവിടെ കർത്താവ് പറയുകയാണ്, എൻ്റെ ഈ വചനത്തെ കേൾക്കുക എന്നുള്ള പദത്തിന് യഹൂദ ആ പദത്തിൽ ഒറ്റ വാക്യമുള്ളൂ, കേൾക്കുകയും അനുസരിക്കുക എന്ന് പറഞ്ഞ ഒറ്റ അർത്ഥമാണ്. അപ്പോൾ കേൾക്കുക എന്ന് പറയുമ്പോൾ ചെവി കൊണ്ട് മാത്രം കേട്ടിട്ട് പോകുകയല്ല, അതനുസരിക്കുക. ഡ്യൂട്രോണമി ചാപ്റ്റർ 6 verses 4 ജറ പഠിയേ. ആവർത്തന പുസ്തകം 6-ാം അധ്യായം അതിൻ്റെ 4-ാം വാക്യം എന്ന് വായിച്ചിട്ട്. ഇറ്റ്സ് എ വെരി ഫേമസ് ഷെമാ വേഴ്സ്. ഷെമാ ഹോ ഇസ്രായേൽ, വെരി ഫേമസ് വേഴ്സ്. ഡ്യൂട്രോണമി 6:4. हे इज़राइल, Hey Israel, सुन. Hey Israel, sun. Did you see that? Not obey. Sun, that means obedience. क्या सुनना है? यहोवा हमारा परमेश्वर है. यहोवा हमारा परमेश्वर है. यहोवा एक ही है. यहोवा एक ही है. Verses 5. तू अपने परमेश्वर यहोवा से, तू अपने परमेश्वर यहोवा से अपने सारे मन, अपने सारे मन और सारे जीव, अपने सारे जीव और सारी शक्ति के साथ, अपनी सारी शक्ति के साथ प्रेम रखना. प्रेम रखना. सो सुनने का मतलब क्या है यहाँ पर? लव द लॉर्ड, ओबे एंड ओबे हिज कमांडमेंट्स. 6:4 വേഗം ഒന്ന് വായിച്ചോട്ടെ മലയാളത്തിൽ. പെട്ടെന്ന് വായിച്ചോ. ഇസ്രായേലെ കേൾക്ക എന്ന് പറയുമ്പോൾ കേവലം ചെവി കൊണ്ട് കേൾക്കുന്നതല്ല, പ്രത്യുത അനുസരിക്കുക. എന്താ അനുസരിക്കേണ്ടത്? യഹോവ നമ്മുടെ ദൈവമാകുന്നു, യഹോവ ഏകൻ തന്നെ, നിന്റെ ദൈവമായ യഹോവേ പൂർണ്ണ ഹൃദയത്തോടും മനസ്സോടും ശക്തിയോടും സ്നേഹിക്കണം. അപ്പൊ കേൾക്കുക എന്ന് പറയുമ്പോൾ ചുമ്മാ കേൾക്കുകയല്ല, നീ കർത്താവിനെ സ്നേഹിക്കണമെന്ന്, അനുസരിക്കണമെന്നാണ് എൻ്റെ അർത്ഥം. അപ്പൊ ഇവിടെ जॉन चैप्टर 5 में लौट के आइए. जब जीसस कह रहा है जो मेरे वचन सुनकर, मतलब ओबे कर मेरे बेचने वाले को विश्वास करता है. कौन है बेचने वाला? पुत्र को. पिता ने पुत्र को भेजा है. പിതാവ് പുത്രനെ അയച്ചിരിക്കുന്നു, അത് വിശ്വസിക്കുക. യു കൺഫേം, ഓ ഗോഡ് യു ഹാവ് സെൻഡ് ദ सन, आपने बेटे को भेजा है मेरे उद्धार के लिए. यू बिलीव, यू ओबे. ऐसा व्यक्ति को क्या मिलेगा करके लिखा है वहां पे? क्या करके लिखा है? अनंत जीवन मिलेगा करके लिखा है या है करके लिखा है? उसका है. उसका मतलब क्या है? उसका मतलब यह है कि इटर्नल लाइफ मरने के बाद मिलता हुआ एक बात नहीं है. इटर्नल लाइफ इज अ प्रेजेंट रियलिटी. आर यू लिसनिंग टू मी? Eternal life is not something that you will receive after death. Eternal life is something that begins in this life and will consummate when Jesus will come. നിത്യജീവൻ എന്നുള്ളത്,
പിന്നെ എപ്പോഴോ മരിക്കുന്നതിന് ശേഷം ലഭിക്കുന്ന കാര്യമായിട്ടല്ല അവിടെ കാണുന്നത്. എൻ്റെ വചനം കേട്ട് എന്നെ അയച്ചവന് വിശ്വസിക്കുന്നവന് നിത്യജീവൻ കിട്ടുമെന്നല്ല പറയുന്നത്, നിത്യജീവൻ ഉണ്ട് എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇന്ന് യേശുവിനെ വിശ്വസിച്ച് അനുസരിക്കുന്നവൻ്റെ ഉള്ളിൽ നിത്യജീവൻ ഉണ്ട്. എന്നാൽ യേശു മടങ്ങി വരുമ്പോൾ ആ നിത്യജീവൻ്റെ പൂർണ്ണത ലഭിക്കും. आज यीशु पर विश्वास करने वाला व्यक्ति को नित्य जीवन है. जब यीशु मसीह आएगा उसको उसकी भरपूरी मिलेगा. He will bring that eternal life into consummation. Hallelujah. John 3:36 जरा पढ़िए. John 3:36. യോഹന്നാൻ 3:36. Eternal life is a present reality. നിത്യജീവൻ ഇന്നത്തെ प्रेजेंट रियलिटी ആണ്. नित्यजीवन सुनिए, नित्यजीवन अभी परमेश्वर देता हुआ बात है, मरने के बाद मिलता हुआ बात नहीं है. नाउ टुडे 36. जो पुत्र पर विश्वास करता है अनंत जीवन उसका है. देखो, जो पुत्र पर विश्वास करता है अनंत जीवन मिलेगा कर नहीं, बल्कि अनंत जीवन उसका है. Yes, the possession of eternal life. നിത്യജീവൻ അവനുണ്ട്. പുത്രനെ വിശ്വസിക്കുന്നവന് നിത്യജീവൻ ഉണ്ട്. 6:47 6:47 6:47 जरा देखिए, हिंदी में पढ़िए. मैं तुमसे सच सच कहता हूँ, मैं तुमसे सच सच कहता हूँ कि जो कोई विश्वास करता है, जो कोई विश्वास करता है अनंत जीवन उसी का है. अनंत जीवन उसका है. नित्य जीवन അവന്റേതാണ്. Eternal life belongs to him. A very clear verse. 1 John chapter 5 verses 11 and 12. 1 യോഹന്നാൻ 5:11 and 12 वाक्यम. और वे गवाही ये है कि परमेश्वर ने हमें अनंत जीवन दिया है. परमेश्वर ने हमें अनंत जीवन दिया है और ये जीवन उसके पुत्र में है. ये जीवन किसमें है? यीशु मसीह में है. आगे, जिसके पास पुत्र है, जिसके पास पुत्र है उसके पास जीवन है. उसके पास अनंत जीवन है. तो जिसके पास पुत्र नहीं उसके पास क्या नहीं है अभी? अनंत जीवन. एनी डाउट? यीशु जिसके पास है उसके पास गाड़ी है करके नहीं लिखा है. यीशु जिसके पास है इधर का बहुत आशीष है करके नहीं लिखा है. जीसस जिसके पास है उसके पास अनंत जीवन है करके लिखा है. सो इटर्नल लाइफ इज ए प्रेजेंट रियलिटी. अभी का अनुभव है, लेकिन वो अनुभव पूरा नहीं है. वो अनुभव पूरा कब होगा? जब यीशु मसीह आएगा दोबारा. യേശു രണ്ടാമത് വരുമ്പോഴായിരിക്കും ആ പൂർണ്ണത നമുക്ക് ലഭിക്കുന്നത്. मैंने हमेशा देता हुआ एक एग्जाम्पल, JC रायल करके एक प्रभु के दास ने दिया हुआ एक एग्जाम्पल है. JC रायल എന്ന് പറയുന്നത് ദേവദാസും പറഞ്ഞ ഒരു एग्जाम्पल. हमारा अंदर जो इटर्नल लाइफ वो कैसा है मालूम है? रोज बड के जैसा है. रोज बड को देखा है? रोज बड के बाहर जो है लीफ से कवर किया है, उसके अंदर रोज है, उसके अंदर रोज है. लेकिन एक दो दिन के बाद, नहीं तो कुछ दिनों के बाद, वो हरा कवरिंग को तोड़कर वो रोज फ्लावर जिस तरह बाहर आता है, उसका खुशबू और उसका कलर निगर के बाहर आता है. लोग उससे देखते और सूंघते कहते हैं कि सो ब्यूटीफुल. इस तरह आज यीशु पर विश्वास करने वालों के अंदर वो रोज जिस तरह वो बड के अंदर है, उसी तरह नित्य जीवन है. लेकिन जब यीशु मसीह आएगा, ये बाहर का शरीर को, इस जिस्मानी देह को हटाकर अपने महिमा का देह को देकर उस नित्य जीवन को पूरा करने वाला है. आर यू अंडरस्टैंडिंग दिस? ഈ റോസ് ബഡിനകത്തിരിക്കുന്ന പൂ അത് അതിൻ്റെ അകത്തിരിക്കുകയാണ്. എങ്കിലും അതിൻ്റെ വെളിയിൽ പുറംചട്ട പച്ച കൊണ്ട് നിറഞ്ഞിരിക്കുന്നത് കൊണ്ട് പൂവിനെ കാണാൻ കഴിയുന്നില്ല. എന്നാൽ പൂ അകത്തുണ്ട്. എന്നതുപോലെ വിശ്വാസിയുടെ ഉള്ളിൽ നിത്യജീവനുണ്ട്. അതിൻ്റെ പൂർണ്ണമായിരിക്കുന്ന അനുഭവം ഇന്ന് നമുക്ക് അനുഭവിക്കാൻ കഴിയുന്നില്ലെങ്കിലും യേശു വരുമ്പോൾ ഇത് പൊട്ടി വിടർന്ന് നിത്യജീവന്റെ പൂർണ്ണത ലഭിക്കുന്ന ഒരു അനുഭവമുണ്ട്. ഈ അനുഭव के लिए परमेश्वर ने मुझे आप लोग को आज नित्य जीवन दिया है. So you see, नित्य जीवन मतलब it is not an unending progression of years. नित्य जीवन का मतलब यह नहीं है कि बहुत हजारों सालों करोड़ों साल की जिंदगी. Doesn't mean that. You know why? Because after we die there is no time, there is no clock. clock कब तक है? जब तक हम लोग
इसके लिए ना वो फ्यूनरल के टाइम फोटो के नीचे क्या लिखता है, 1967-2025 खत्म, 26 खत्म, टाइम उधर खत्म हो गया, टाइम शुरू हो गया, टाइम खत्म हो गया, इसके बाद टाइम नहीं है. അപ്പൊ ഇത് കഴിഞ്ഞിട്ട് ടൈമില്ല. 1967 ജനിച്ചു, 2026 മരിച്ചു, ടൈം തുടങ്ങി, ടൈം നിന്നു, തീർന്നു. ഇത് കഴിഞ്ഞ സമയമില്ല. आगे इटर्नल जो है वहां पर देयर इज नो टाइम. सो हाउ वी कैन काउंट विथ थाउजेंड्स एंड नो टाइम. तो इटर्नल मतलब इट इज नॉट क्वांटिटी, इट इज क्वाളിറ്റി ഓഫ് ലൈഫ്. നിത്യജീവൻ എന്ന് പറയുന്നത് വർഷങ്ങളുടെ ദൈർഘ്യമല്ല, ക്വാണ്ടിറ്റി അല്ല. പ്രത്യേകത നിത്യജീവൻ എന്ന് പറയുന്നത് ഇന്ന് യേശുക്രിസ്തുവിൽ കൂടെ ലഭിക്കുന്ന ക്വാളിറ്റി ഓഫ് ലൈഫ് എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവത്തിൻ്റെ ആ ജീവൻ നമ്മുടെ ഉള്ളിൽ വ്യാപരിക്കുക. ഗॉड्स ओन लाइफ, परमेश्वर का जीवन हमारे अंदर दिया गया है. हालेलुया. So the question is, listen to this, the question is, did you get healing? Did you get blessing? Did God open doors for you? क्या परमेश्वर ने आपके लिए रास्ता खोला है? क्या परमेश्वर ने आपको चंगा किया है? क्या परमेश्वर ने आपको ब्लेस किया है? ये क्वेश्चन नहीं है इंपॉर्टेंट. द क्वेश्चन इज, डू यू हैव इटर्नल लाइफ इन यू? നിങ്ങളുടെ ഉള്ളിൽ നിത്യജീവൻ ഉണ്ടോ? ദാറ്റ് ഇസ് ദ മോസ്റ്റ് ഇമ്പോർട്ടൻറ്റ് ക്വസ്റ്റ്യൻ. ഈ മനുഷ്യനോടൊന്ന് വിളിച്ച് ചോദിച്ചേ, ഈ आदमी को बुलाकर पूछे, यीशु ने आपको हील किया क्या? बहुत बड़ा हील किया. कितना साल था बीमारी? 38 years. बहुत बड़ा हीलिंग मिला. बट डू यू हैव इटर्नल लाइफ? नो. हीलिंग मिला, नित्य जीवन नहीं मिला. ब्लेसिंग मिला, नित्य जीवन नहीं मिला. ब्लेसिंग मिला, रास्ता परमेश्वर ने खोला, नित्य जीवन नहीं मिला. Do not be in a deception, brothers and sisters. Healing मिला, इसके लिए नित्य जीवन ऑटोमेटिक है कर विश्वास नहीं करना, सोचना नहीं. Blessing मिला, इसके लिए नित्य जीवन मिला कर विश्वास नहीं करना. Don't think in a wrong way. These are all good. God will bless you, God will heal you. But the question is, do you have eternal life residing in you right now? अगर नित्य जीवन नहीं है, मैं आपसे कहता हूं, लेट मी टेल यू दिस, अगर आज यीशु मसीह आएंगे तो यू विल नॉट गो टू लाइफ. आप जीवन में नहीं जाएंगे अगर आपके अंदर नित्य जीवन नहीं है तो. നിത്യ ജീവൻ ഇല്ല എങ്കിൽ ഇവിടെ കൈയടിച്ചത് കൊണ്ടോ പാട്ട് പാടിയത് കൊണ്ടോ പാസ്റ്ററിന് കൊടുത്തത് കൊണ്ടൊന്നും സ്വർഗത്തിൽ പോകത്തില്ല. നിത്യജീവൻ ഇല്ല എങ്കിൽ ഇന്ന് യേശു വന്നാൽ താങ്കൾ ജീവനിലേക്ക് പ്രവേശിക്കത്തില്ല എന്നുള്ളത് സാരം. ചോദ്യം ഇതാണ്, നിത്യജീവൻ ഉണ്ടോ? സൗഖ്യമുണ്ടോന്നല്ല, നിത്യജീവൻ ഉണ്ടോ? ഹീലിംഗ് ഒക്കെ नहीं. डू यू हैव दिस इटर्नल लाइफ? एवरी संडे मॉर्निंग व्हेन वी कम हियर, हमको ये नहीं बोलना ओ पिछला एक हफ्ता भर परमेश्वर ने मुझे संभाला. नो, पिछला एक हफ्ता भर मेरे अंदर का नित्य जीवन को परमेश्वर ने बढ़ाया. आई नो गॉड मोर फ्रॉम दैट लास्ट संडे. ദൈവത്തെ എനിക്ക് കഴിഞ്ഞ ഞായറാഴ്ച വന്നതിനേക്കാൾ അധികമായി ഞാൻ ദൈവത്തെ അറിഞ്ഞു എന്നുള്ള ചോദ്യമാണ് ഈ ഞായറാഴ്ച വരുമ്പോൾ നാം പറയേണ്ടത്. അല്ലാതെ കഴിഞ്ഞ ആഴ്ചക്കാലം മുഴുവൻ എനിക്ക് കർത്താവ് നല്ലവനായിരുന്നു, വല്ലവനായിരുന്നു, ആക്സിഡന്റ് വന്നില്ല, പനി വന്നില്ല, അയ്യോ ഇതെല്ലാം ദൈവം തരുന്ന അനുഗ്രഹങ്ങളാണ്. ദൈവത്തെ അറിഞ്ഞോ? ദൈവത്തെ ആരാമെന്ന് രുചിച്ചറിഞ്ഞോ? ഹൂ ദിസ് ഗോഡ് ഇസ്? ഡു വി ഹാവ് ദാറ്റ് ഇറ്റർണൽ ലൈഫ് ദിസ് സൺഡേ ഇൻസൈഡ് us, റിസൈഡിങ് ഇൻസൈഡ് us? मुझे बहुत कुछ बातें उसमें कहना है, but I'm leaving that. The question is not whether you received blessing or miracle. The question is, do you have the eternal life? अनुग्रहங்களும் अभी मैं जब ये बोलूँगा तो ये नहीं सोचना कि ये पास्टर ब्लेसिंग का कुछ खिलाफ है. कोई खिलाफ नहीं है. प्रभु आप लोगों को, मुझे सबको ब्लेस करने दो, हील करने दो. जितना हीलिंग मुझे ज़रूरत था 2 महीना, जितना पेन में मैं गया, जितना प्रभु से मैंने बोला हील मी लॉर्ड, हील मी लॉर्ड. आई वॉन्ट हीलिंग, आई वॉन्ट हीलिंग. हीलिंग ब्लेसिंग एक तरफ, नित्य
नित्य जीवन दूसरे तरफ है. Are you understanding this, brothers and sisters? Tasted the blessing of the Lord, but not able to taste the Lord. കർത്താവ് നൽകുന്ന അനുഗ്രഹങ്ങളെ, കർത്താവ് നൽകുന്ന സൗഖ്യങ്ങളെ രുചിക്കുന്നു, എന്നാൽ കർത്താവിനെ രുചിച്ചറിയാൻ കഴിയാത്ത ഒരു സമൂഹത്തിലാണ് നമ്മളായിരിക്കുന്നത്. परमेश्वर को चख कर नहीं जान पा रहे. परमेश्वर देता हुआ चीजों को चख रहे हैं, टेस्टिंग द थिंग्स ऑफ द लॉर्ड, बट नॉट द गिवर ऑफ द ब्लेसिंग. प्रेज द लॉर्ड. अगला बात, रोमन्स 6:23, रोमा लेखനം 6:23. ये नित्य जीवन क्या है? Is it something that we can earn by our works? നമ്മുടെ പ്രവൃത്തിയാൽ നേടാൻ കഴിയുന്ന ഒരു കാര്യമാണോ? 6:23, रोमर 6:23. क्योंकि पाप की मजदूरी तो मृत्यु है, पाप की मजदूरी तो मृत्यु है, परंतु परमेश्वर का वरदान हमारे प्रभु मसीह यीशु में अनंत जीवन है. കണ്ടോ, പാപത്തിന്റെ ശമ്പളം മരണമത്രേ, ദൈവത്തിന്റെ കൃപാവരമോ നമ്മുടെ കർത്താവ് യേശു ക്രിസ്തുവിൽ നിത്യജീവൻ തന്നെ. അപ്പോൾ നിത്യജീവൻ എന്നുള്ളത് ശമ്പളമായിട്ട് നൽകുന്നതല്ല, പിന്നെ എന്താ ഇത് ഗിഫ്റ്റാ, കൃപാവരമാ. नित्य जीवन जो है आपको परमेश्वर देता हुआ एक वरदान है. आर यू अंडरस्टैंडिंग द मीनिंग ऑफ वरदान? इट्स अ गिफ्ट. मेहनत की मजदूरी नहीं है. मेहनत हमने क्या मेहनत किया? मन में पूरा दिन पाप ही किया, यही हमने किया वो मेहनत, और वो मेहनत का फल क्या है? मौत. लेकिन यीशु मसीह के जरिए से परमेश्वर ने मुझे आप लोग को गिफ्ट दिया है, वो गिफ्ट है इटर्नल लाइफ. तो नित्य जीवन जो है ये मेहनत करके मिलने वाली चीज नहीं है, परमेश्वर कृपा करके आपको देने वाली चीज है. നിത്യജീവൻ എന്നുള്ളത് പ്രവർത്തിച്ച് നേടാൻ കഴിയുന്ന ഒരു കാര്യമല്ല, ദൈവത്തിന്റെ കൃപയാൽ ലഭിക്കുന്നതാണ്. അകല ജോൺ 17:3, യോഹന്നാൻ എഴുതിയ സുവിശേഷം 17-ാം അധ്യായത്തിന്റെ 3-ാം വാക്യം. जॉन 17:3 वहां पर लिखा है, और अनंत जीवन यह है कि वे तुझ अद्भुत सच्चे परमेश्वर को और यीशु मसीह को जिससे तूने भेजा है जाने. वो वर्ड देखा, जाने, अंडरलाइन करना उसे, आपके बाइबल में हो सके तो लिखे, दिस इज नॉट जस्ट एकेडमिक नॉलेज, दिस इज नॉट जस्ट ब्रेनी नॉलेज, दिस इज लाइफ गिविंग नॉलेज. लिख के रखना, दिस इज ए लाइफ गिविंग नॉलेज. മലയാളത്തിൽ വായിക്കാം, ഏകസത്യ ദൈവമായ നിന്നെയും നീ അയച്ചിരിക്കുന്ന യേശു ക്രിസ്തുവിനെയും അറിയുന്നത്. ഈ അറിയുന്നതിനെ ഒന്ന് അണ്ടർലൈൻ ചെയ്ത്, ഈ അറിയുന്നത് എന്ന് പറയുന്നത് കുഞ്ഞുങ്ങൾ കോളേജിലും സ്കൂളിലും പോയി വിഷയങ്ങൾ പഠിച്ച് മിടുക്കരായി അറിയുന്ന ആ അക്കാഡമിക് നോളേജ് അല്ല ഇവിടെ ഉദ്ദേശിക്കുന്നത്. നോളേജ് ബ്രെയിനിലുണ്ട്, യേശു ആരെന്നറിയാം, പക്ഷേ കേവലം ബ്രെയിനിലുള്ള നോളേജ് അല്ല, പ്രത്യുത ജീവൻ നൽകുന്ന ജ്ഞാനം, എ ലൈഫ് ഗിവിംഗ് നോളേജ്. അതാണ് നിത്യജീവൻ. हमारे बच्चों को यहाँ पर एक 5 मिनट दे दो, हु इज जीसस करके लिखने के लिए 10 पॉइंट बहुत ब्यूटीफुली लोग लिख के यहाँ पर बोलेंगे. But that does not mean they have the possession of eternal life. सारे बच्चों के बारे में नहीं कह रहा हूँ. I am not talking about all children. नित्य जीवन मिला हुआ बच्चे हैं. So academically brain में ये सब points है, इसके लिए नित्य जीवन नहीं है, ये भी है. और जो देता है उसको मैं जान गया. I know the person. Come to John chapter 4. യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 4-ാം അധ്യായം അതിന്റെ 10-ാമത്തെ വാക്യം. John 4 verses 10 में जरा आइए. यूहन्ना 4:10 मैं पढ़ता हूं, देखिए आप लोग अपने बाइबल में देखिए. यीशु ने शमरी स्त्री से उत्तर दिया, यदि तू परमेश्वर के वरदान को जानती. सो नंबर 1 उनको क्या जानना है? परमेश्वर का वरदान, परमेश्वर का गिफ्ट क्या जानना है, और यह भी जानती कि कौन है जो उससे कहता है तुझे पानी पिला, तो उससे वो मांगती और वो तुझे जीवन का जल देता. तो 2 बात थी शमरी स्त्री को जानना है. नंबर 1 परमेश्वर का वरदान क्या है जानना है, और दूसरी बात
ये वरदान को देने वाला कौन है उसको जानना है. നോക്കിക്കേ 10ാമത്തെ വാക്യം. അതിന് യേശു, നീ ദൈവത്തിൻ്റെ ദാനം നിന്നോട് കുടിപ്പാൻ ചോദിക്കുന്നവൻ ആര് എന്ന് അറിഞ്ഞു എങ്കിൽ. രണ്ട് കാര്യം പറയണം. ഒന്ന്, ദൈവത്തിൻ്റെ ദാനം എന്താണെന്ന് അറിയണം. പിന്നെ ഈ ദാനം കൊടുക്കുന്നവനെയും നീ അറിഞ്ഞാൽ നിനക്ക് നിത്യജീവനുണ്ട്. परमेश्वर का गिफ्ट को जाने. व्हाट इज द गिफ्ट? इधर सब तो ऐसा लिख नहीं सकते, प्रॉब्लम है. इंडिया में सब एक गाड़ी लेके गाड़ी के ऊपर लिखता है गिफ्ट ऑफ गॉड. प्रॉब्लम नहीं है, परमेश्वर ने गिफ्ट दिया, अच्छी बात है. लेकिन गाड़ी से भी बढ़कर वो गिफ्ट अपने माथे पे लिखो, परमेश्वर ने जीवन और नित्य जीवन गिफ्ट में दिया. प्रेज द लॉर्ड. द ट्रू गिफ्ट ऑफ गॉड इज इटर्नल लाइफ. യഥാർത്ഥ ദാനം എന്ന് പറയുന്നത് ദൈവത്തിൻ്റെ ദാനമാണ്. അതെന്താണ്? നിത്യജീവൻ എന്നുള്ളതാണ് ദാനം. इधर आज संडे सुबह आकर हम लोग बैठेंगे तो हमारे सर पे बहुत कुछ बातें घूम रहा है. मुझे मालूम है, कुछ लोगों का चेहरा ही देख के पता चलता है क्या क्या घूम रहा है. बहुत कुछ बातें घूम रहा है. घर के बातें घूम रहा है, ऑफिस का बातें घूम रहा है, बच्चों के बातें, ऐसा घूमते 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 जा रहा है. ये सब के घूमने के बीच में इधर क्या चल रहा है वो भी नहीं पता. ऐसा मुंह खुला हुआ है लेकिन आदमी इधर नहीं है. ആളിവിടെ ഇല്ല. മുഖവും കണ്ണും എല്ലാ സ്ലൈഡിലുണ്ടെങ്കിലും ആളിവിടെ ഇല്ല. एक बात मैं बोलता हूँ, हमारे जीवन के परेशानी और मुसीबतों के सबके बीच में भी हम लोगों को प्रभु को आराधना करने के लिए एक रीजन मैं आपको देता हूँ. वो क्या मालूम है? परमेश्वर, ये गिफ्ट आपने मुझे दिया, इसके लिए धन्यवाद हो. ये एटलीस्ट सोचकर कितना प्रभु को हम लोग धन्यवाद दे सकते हैं. मैंने प्रार्थना किया हुआ मेरा जॉब, मैंने प्रार्थना किया हुआ मेरा सैलरी, मैंने प्रार्थना किया हुआ मेरा घर, कुछ भी हासिल नहीं हुआ तो प्रभु जी आपने मुझे दिया हुआ नित्य जीवन के लिए मैं हाथ उठाकर तुझे धन्यवाद करता हूं. मुझ में कोई योग्य नहीं है, मुझ में कोई काबिलियत नहीं, लेकिन बट गॉड यू हैड मर्सी ऑन मी, ग्रेस ऑन मी दैट यू गेव मी इटर्नल लाइफ. थैंक गॉड. എനിക്ക് നിത്യജീവൻ തന്നതിനായി ഞാൻ അങ്ങയെ സ്തുതിക്കുന്നു. ഞാൻ ആഗ്രഹിച്ചും പ്രാർത്ഥിച്ച പല കാര്യങ്ങൾ കിട്ടിയില്ലെങ്കിലും എനിക്ക് നിത്യജീവൻ തന്നതിനായി സ്തോത്രം. मैं आप लोग से एक बात बोलूं, आज यीशु आएगा तो आपका जॉब गया. आज यीशु आएगा तो आपका घर छोड़ेगा. आज यीशु आएंगे तो सब कुछ जो आपका नाम पे सब कुछ गया. एक ही बात आपको मिलेगा, यीशु मसीह ने आपको दान में दिया वो नित्य जीवन केवल ही आपको मिलेगा. യേശു തന്ന നിത്യജീവൻ മാത്രമേ ഇന്ന് നാം മരിച്ചാൽ കർത്താവ് വന്നാൽ നാം കൊണ്ടുപോകത്തുള്ളൂ. നമുക്കുള്ളതെല്ലാം ഇവിടെ വിട്ടിട്ട് പോകുന്ന ഒരു സമയം വരുന്നു എന്നുള്ള കാര്യം നാം ബോധവാന്മാരാണോ? हमारा है, हमारा सब कुछ है, सब कुछ छोड़कर यीशु ने दिया हुआ नित्य जीवन प्राप्त करने के लिए यीशु आएगा कर आज सुबह मेरे और आप लोग के अंदर ये बोध होने दो. हालेलुया. हम लोग को सबको मालूम है मरेंगे करके, लेकिन हम लोग ऐसा जीते हैं कि अभी कुछ नहीं मरने वाले, उतना जल्दी जाने वाला नहीं है हम लोग. നമുക്കറിയാം ഒരു ദിവസം നമ്മൾ മരിക്കുന്നു. പക്ഷെ നമ്മുടെ നടപ്പും പരുവമൊക്കെ കണ്ടു കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ വിചാരിക്കുന്നു ഇപ്പോഴൊന്നും നമ്മൾ പോകത്തില്ലെന്നാ. We should understand our life is so fragile, और इस फ्रजाइल जीवन में गीत लिखने वाला कहता है कि हमारा जीवन जो है माटी का पुतला है, मिट्टी का पुतला है, कागज के जैसा है, घास के समान है. ये जीवन में नित्य जीवन गिफ्ट में मिला, कितना सौभाग्य है. ഇല്ലേ? ഒന്ന് ചിന്തിച്ചേ. ഈ പുല്ലുപോലിരിക്കുന്ന ജീവിതത്തിൽ നിത്യജീവൻ ദാനമായി ലഭിച്ചത് ഈ ദൈവത്തെ അറിയാൻ കഴിഞ്ഞതല്ലേ ഏറ്റവും മനോഹരമായിരിക്കുന്ന കാര്യം. കരം ഉയർത്തിയെന്ന് കർത്താവിന് സ്തോത്രം ചെയ്താട്ടെ. हाथ उठाकर प्रभु को धन्यवाद करेंगे. घास के समान ये जीवन में हो जीसस को जानने के लिए, प्रभु को जानने के लिए ये नित्य जीवन मिला, ये कितना सौभाग्य है. हमारे बच्चों को आज संडे मीटिंग के बाद बुला के बोलना, बेटा इधर बैठो बैठो. सबसे इंपॉर्टेंट एक बात बोलना है, सुना ना, नित्य जीवन तेरे अंदर आना है सबसे इंपॉर्टेंट बात. हालेलुया. കുഞ്ഞുങ്ങളെ വിളിച്ചെടുത്തിരുത്തത് പറയണം, നിത്യജീവനാണ് ഏറ്റവും വലിയ പ്രധാനപ്പെട്ട കാര്യം മോളെ മോനെ എന്ന് പറയണം. हालेलुया. अगला देखिए, इट इज अ गिफ्ट ऑफ गॉड. इट इज हैविंग द लाइफ गिविंग नॉलेज अबाउट जीसस एंड फादर. ദൈവത്തെക്കുറിച്ചും പുത്രനെക്കുറിച്ചും
ജീവന്റെ ജ്ഞാനം ലഭിക്കുന്നതാണ് നിത്യജീവൻ. ഇറ്റ്സ് എ പ്രസന്റ് റിയാലിറ്റി. നിത്യജീവൻ എന്നുള്ളത് പ്രസന്റ് റിയാലിറ്റിയാണ്. नित्यजीवन जो एक प्रेजेंट रियलिटी है. अगला देखिए 24 में जरा आइए, 5:24, 5 अध्यायത്തിന്റെ 24 वाक्യം 5:24. यीशु मसीह देखो आगे क्या कह रहा है 24 में. मैं सच सच कहता हूं कि जो मेरा वचन सुनकर मेरे बेचने वाले को प्रतीति रखता है अनंत जीवन उसका है. अभी तक हम लोग वो देखा. अगला देखिए, और उस पर दंड की आज्ञा नहीं होती. तो अनंत जीवन जिसको नहीं है उसके ऊपर क्या है? जजमेंट. लेकिन अनंत जीवन मिला हुआ व्यक्ति के ऊपर परमेश्वर का क्या नहीं है? जजमेंट नहीं है. दंड की आज्ञा नहीं होती, परंतु वो मृत्यु से पार होकर जीवन में प्रवेश कर चुका है. करेगा करके नहीं लिखा है, बल्कि नित्य जीवन आज जिसको मिला है वो मृत्यु से जीवन में प्रवेश हो चुका है. 24 വാക്യം ഒന്നുകൂടെ നോക്കിയാട്ടെ. ആമേൻ ആമേൻ, ഞാൻ നിങ്ങളോട് പറയുന്നത് എൻ്റെ വചനം കേട്ട് എന്നെ അയച്ചവനെ വിശ്വസിക്കുന്നവന് നിത്യജീവൻ ഉണ്ട്. അത് നമ്മൾ കണ്ടു. അവൻ ന്യായവിധിയിലാകാതെ, അപ്പം നിത്യജീവൻ ഇല്ലാത്തവൻ എങ്ങോട്ടാകും? ന്യായവിധിയിലാകാതെ മരണത്തിൽ നിന്ന് ജീവനിലേക്ക് കടന്നിരിക്കുന്നു. അപ്പൊ നിത്യജീവന്റെ അർത്ഥം എന്താ? നിത്യജീവൻ അകത്തുണ്ടെന്ന് എങ്ങനെ അറിയാം? മരണത്തിൽ നിന്ന് ജീവനിലേക്ക് കടന്നു എന്നുള്ളതാണ് അടയാളം നിത്യജീവൻ ഉണ്ടെന്ന്. എന്ന് പറഞ്ഞാൽ ആത്മീകമായിരിക്കുന്ന മരിച്ച അവസ്ഥയിൽ നിന്ന് ആത്മീകമായിരിക്കുന്ന ജീവന്റെ അവസ്ഥയിലേക്ക് വന്നതാണ് നിത്യജീവൻ ഉള്ളിലുണ്ടെന്നതിൻ്റെ ഒന്നാമത്തെ അടയാളം. नित्यजीवन अंदर एक कर कैसा मालूम पड़ेगा? 24 वचन में देखिए, उधर क्या लिखा है? उस पर दंड की आज्ञा नहीं. परमेश्वर विल नॉट जज दैट पर्सन. ही विल नॉट कम अंडर गॉड्स जजमेंट, फाइनल जजमेंट. बल्कि क्या लिखा है वहां पर? लिखा है कि वो मृत्यु से पार होकर जीवन में प्रवेश किया. कौन सा मृत्यु? अरे आदमी तो जिंदा है. कौन सा मृत्यु? स्पिरिचुअल, आत्मिक डेथ से आत्मिक जीवन में प्रवेश किया. दैट इज द प्रूफ कि आपके अंदर नित्य जीवन है. इज योर स्पिरिट अलाइव? क्या आपका आत्मिक जीवन जिंदा है? डू यू नो हु दिस जीसस इज? डू यू नो द इंपॉर्टेंस ऑफ सैल्वेशन? क्या आपके अंदर यह जीवन है? परमेश्वर का जीवन है. आत्मा जीवन प्राप्त किया है क्या? इफ नॉट, देयर इज नो इटर्नल लाइफ. इटर्नल लाइफ का सबूत है यू हैव क्रॉस फ्रॉम डेथ टू लाइफ. कपड़ा बदला नहीं है, उड़प മാറിയതല്ല, ദാടി നിക്കാല नहीं है, മീശ വടിച്ചതോ ദാടി വടിച്ചതോ ഒന്നും അല്ല. നിത്യജീവൻ വന്നതിൻ്റെ ഒരു അടയാളം ഇതാണ്. മരിച്ചിരിക്കുന്ന ആത്മീകമായിരിക്കുന്ന മരണത്തിൽ നിന്ന് ജീവനിലേക്ക് വന്നു. आत्मिक मौत से नित्य जीवन में आया. उस दिन यीशु मसीह के सामने जजमेंट में लोग क्यों खड़े रहेंगे मालूम है? व्हाई? बिकॉज पीपल हैव रिजेक्टेड द गॉस्पल. पीपल हैव रिजेक्टेड जीसस क्राइस्ट. पीपल हैव रिजेक्टेड हिज मैसेज, हिज ट्रू मैसेज. सो परमेश्वर अपने बेटे के जरिए से ये अंतिम दिन में He is revealing who God is, who the Son is, what His salvation is. ഈ അവസാന കാലഘട്ടത്തിൽ തൻ്റെ പുത്രനിൽ കൂടെ പിതാവായ ദൈവം ലോകജനത്തിന് വെളിപ്പാട് കൊടുക്കുകയാണ്. രക്ഷ എന്താണെന്നും, ദൈവമാരാണെന്നും, പുത്രനാരാണെന്നും, നിത്യജീവൻ എന്താണെന്നും. ഈ വെളിപ്പാടിനെ നിരസിക്കുന്ന ആള് അന്ന് ഈ ന്യായാസനത്തിൽ ചെന്ന് നിൽക്കേണ്ട വരും. God is revealing who is He. God is revealing that He has come to give eternal life. ये नित्य जीवन देने के लिए अपने बेटे को भेजा कर परमेश्वर रिवील करता है. ये रेवलेशन को रिजेक्ट करने वाला व्यक्ति उस दिन जजमेंट के सामने खड़ा रहेगा. That is the meaning of it. So जीसस लाइफ भी देता है और ये जीसस क्या करने वाला है? उस दिन जज भी करेगा. और जजमेंट किस तरह होगा? Did you believe the gospel? क्या आपने सुसमाचार पर विश्वास किया? डू यू हैव इटर्नल लाइफ? उस हिसाब से जजमेंट होने वाला है. हालेलुया. तो उस दिन जाकर हम लोग ये बोलेंगे क्या? नहीं तो ये आदमी को ले लो. उस दिन जाकर यीशु के सामने बोलेगा, कह रहे यीशु आप याद नहीं करते मुझे? यू डोंट रिमेंबर मी? वही बंदा जो 38 ईयर्स से
आपने मुझे चंगा किया, वही बंदा है। बॉडीली हीलिंग सफिशिएंट नहीं है, शारीरिक चंगाई सफिशिएंट नहीं है। जीसस विल से, यस आई हील्ड यू, बट डिड यू रिसीव द इटर्नल लाइफ? डिड यू बिलीव मी आई एम द सन ഓഫ് ഗോഡ്? 38 സംവത്സരമായി ഈ മനുഷ്യൻ ന്യായാസനത്തിൽ ചെന്ന് നിന്നിട്ട് കർത്താവിനോട് പറയാന്ന് ചിന്തിച്ച്, കർത്താവേ എന്നെ ഓർമ്മയില്ലേ, എന്നെ അങ്ങ് സൗഖ്യമാക്കിയത് മറന്നുപോയോ എന്ന് കർത്താവിനോട് ചോദിച്ചാൽ കർത്താവ് പറയും, എനിക്ക് ഓർമ്മയുണ്ട് നിനക്ക് സൗഖ്യം കിട്ടിയത്, ഞാൻ സൗഖ്യം തന്നതും. പക്ഷെ ചോദ്യം ഇതാണ്, ഞാൻ ആരാ എന്ന് നീ വിശ്വസിച്ചായിരുന്നു? നിൻ്റെ ഉള്ളിൽ നിത്യജീവൻ വന്നായിരുന്നു, നീ രക്ഷിക്കപ്പെട്ടായിരുന്നു. അപ്പം അതിൻ്റെ അർത്ഥം ശാരീരിക സൗഖ്യം വിടുതൽ പൂർണ്ണമല്ല, പൂർണ്ണമല്ല. अभी आएंगे वर्सेस 25 में, जल्दी आएंगे वर्सेस 25 को जरा पढ़िए. मैं तुमसे सच सच कहता हूँ हाँ. कि वह समय आता है हाँ. और अब है हाँ. जिसमें मृतक परमेश्वर के पुत्र का शब्द सुनेंगे हाँ. और जो सुनेंगे वे जिएंगे. 25 वचन में आप लोग का ध्यान को मैं लेके आता हूं, सब लोग देखिए जरा. मैं तुमसे सच सच कहता हूं कि वह समय आता है और अब है. एक टाइम आ रहा है और वो टाइम अब है. परमेश्वर हर एक काम अपने समय पर करता है, शुरू से लेके अंत तक. हर एक को एक समय है कि नहीं? हर एक को एक समय. परमेश्वर को उद्धार का एक समय को परमेश्वर, अब्राहम को चुनने का एक समय, मूसा को चुनने का एक समय, इस्राएल को चुनने का एक समय, इस्राएल को बाहर लेके आने का एक समय, राजाओं का एक समय, प्रॉफिट लोगों का एक समय, मसीहा का समय. ये समय क्या है? ये समय किसके लिए है? वहां पर लिखा है, मैं तुमसे सच सच कहता हूं कि वह समय आता है और आ गया है. वो अब है. क्यों आ गया? क्योंकि जीवन देने वाला मसीहा क्या हो गया? आ गया. इसके लिए समय आ गया. अभी आगे, जिसमें मृतक परमेश्वर का पुत्र का शब्द सुनेंगे और जो सुनेंगे वो क्या होंगे? जिएंगे. अब इधर देखिए, मरा हुआ आदमी कैसा अपने आवाज को सुनेगा? फ्यूनरल में देखते हैं ना, फ्यूनरल में मरे हुए अपने बीवी अपने बच्चों के सामने अपने डियर फैमिली लोग बोलते, ओ पापा क्यों छोड़ कर गए, उठ जाओ उठ जाओ. कितना चिल्लाते. पापा उठ के आता है कभी? ओ मम्मी आप क्यों छोड़ कर गए, क्यों नानी दादी छोड़ कर क्यों गए, चिल्ला चिल्ला कर बोलने के बाद भी उठते नहीं. तो मृतक कैसा सुन सकता है? नहीं तो एक डेड बॉडी एक गड्ढे में, समझो वो डेड बॉडी गड्ढे में, वो गड्ढे से उसको निकालना है तो डेड बॉडी को बोलेंगे, भैया ये रस्सी में देता हूं, तू पकड़ के ऊपर आ. आएगा वो? बोलिए, नहीं आएगा. इसी रीति से आत्मिक में मरा हुआ आदमी को अपने बलबूते से ऊपर नहीं आ सकता. वो रोप पकड़कर ऊपर नहीं आ सकता. अगर वो ऊपर आना है तो उस आदमी को क्या देना पड़ेगा? आप बोलिए, क्या देना पड़ेगा? जीवन. जीवन देना पड़ेगा. गड्ढे में मरा हुआ आदमी को जीवन मिलेगा तो ही आपने भेजा हुआ रस्सी वो पकड़ सकता है. इसी तरह जीसस का ये वचन है ना, सुनने वालों के अंदर जीवन आता है. ऐसा जीवन मिला हुआ पापी व्यक्ति को जीवन मिलकर वो प्रभु यीशु मसीह के पास आता है. Are you understanding this? ജീസസ് का वचन का सामर्थ्य देखा आपने? യേശുവിന്റെ വചനത്തിന്റെ, ഞാൻ മലയാളത്തിൽ പറയാം, മുഴുവനും പറയാം, പേടിക്കണ്ട. यीशु मसीह का वचन का सामर्थ्य को देखा आपने? क्या है वो यीशु मसीह का वचन का सामर्थ्य? क्या है? 38 ईयर्स से जो पैरालाइज व्यक्ति को यीशु मसीह ने एक वर्ड बोला, एक वर्ड, गेट अप एंड टेक योर मैट. दैट्स इट. जैसे ही वो सुना, वहां पर क्या लिखा है? 5:9 जरा देखिए क्या लिखा है. जैसे यीशु का वचन सुना तो क्या लिखा है? अगले हफ्ता उठा करके लिखा है क्या? 2 घंटे के बाद 9 में क्या लिखा है? वो मनुष्य तुरंत चंगा हो गया. ऐसा है तो यीशु मसीह का शब्द, यीशु मसीह का आवाज तुरंत बॉडीली हीलिंग दिया है. तो यीशु मसीह का गॉस्पेल मैसेज सुनने वाला पापी के अंदर तुरंत आत्मिक जीवन आता है. हालेलुया, हालेलुया, പ്രൈസ് ദി ലോർഡ്. മലയാളത്തിൽ നോക്കിയാട്ടെ, 25ാമത്തെ വാക്യം, 5:25.
ആമേൻ ആമേൻ. ഞാൻ നിങ്ങളോട് പറയുന്നു, മരിച്ചവർ ദൈവപുത്രന്റെ ശബ്ദം കേൾക്കുകയും കേൾക്കുന്നവർ ജീവിക്കുകയും ചെയ്യുന്ന നാഴിക വരുന്നു, ഇപ്പോൾ വന്നുമിരിക്കുന്നു. ഇങ്ങോട്ട് ശ്രദ്ധിച്ചേ. മരിച്ചവർ ഉയർപ്പിക്കുന്ന നാഴിക വരും എന്ന് കർത്താവ് പറഞ്ഞ ഉടനെ പറയുകയാണ് വന്നുമിരിക്കുന്നു. എന്താ വരാനുള്ള കാരണം? വരാനുള്ള കാരണം ജീവൻ നൽകുന്ന മെഷിക വന്നിരിക്കുന്നു. അതുകൊണ്ട് മരിച്ചവർ ഈ ശബ്ദത്തെ കേട്ട് ഉയർത്തപ്പെടും. ഞാനൊരു ചോദ്യം ചോദിക്കട്ടെ. മരിച്ച ഒരാൾ കുഴിയിൽ കിടക്കാന്ന് വിചാരിച്ചു. ആ വ്യക്തിയോട് പറയുക, മോനെ ഈ കയറ് പിടിച്ച് നീ കയറി വാ എന്ന് പറഞ്ഞ് ഇവൻ കയറി വരുമോ? എന്താ കയറി വരാത്ത കാരണം? ജീവനില്ല. ഇവൻ കയറി വരണമെങ്കിൽ ഇവന് ആദ്യമേ കൊടുക്കേണ്ടത് ജീവനാണ്. ജീവൻ കൊടുത്തെങ്കിൽ മാത്രമേ കയറ് പിടിച്ച് മേളി വരുന്നത് പോലെ യേശു കർത്താവ് ജീവൻ നൽകിയെങ്കിൽ മാത്രമേ ഒരു പാപി മരണത്തിൽ നിന്ന് ജീവനിലേക്ക് വരുവാൻ സാധിക്കുകയുള്ളൂ. അല്ലാതെ സ്വയമേ കയറ് പിടിച്ച് വരാൻ കഴിയത്തില്ല. A dead cannot catch the rope and come up. A dead should receive the life. Praise the Lord. A dead should receive the life. मैंने फ्राइडे में एक बोला हुआ एग्जाम्पल मेरे उस टाइम तुरंत आया मन में एक एग्जाम्पल है. गाड़ी जब भी बंद होता है, गाड़ी चलाने वालों को मालूम है, गाड़ी जब भी बंद होता है तो स्टीयरिंग क्या होता है? हार्ड, बहुत हार्ड रहता है. बंद गाड़ी में बैठकर स्टीयरिंग घुमाने वाले व्यक्ति को हम लोग बोलेंगे, ब्रदर क्या कर रहे हैं, सिस्टर आप क्या कर रहे हैं? मैं कोशिश कर रहा हूं आगे जाने के लिए. कितना भी कोशिश करेगा तो नहीं जाएगा ये. क्यों मालूम है? गाड़ी हम लोग चलाता है करके बोलता है, लेकिन गाड़ी चलेगा तो ही हम लोग चला सकता है. ऐसी है ना? तो गाड़ी पहले इंजन में पावर आकर गाड़ी को स्टार्ट करेगा तो ही ये स्टीयरिंग लूज होकर आगे जाएगा. इसी तरह परमेश्वर पहला अपने इस इंजन में, अपने इस जीवन में जीवन देगा तो ही क्रिश्चियन लाइफ शुरू होगा. तब तक क्रिश्चियन लाइफ शुरू नहीं होगा. चर्च का मेंबर हो सकता है, सुपर बिलीवर हो सकता है, अच्छा ब्रदर अच्छा सिस्टर हो सकता है, लेकिन परमेश्वर का संतान अगर होना है तो सबसे पहले जीवन परमेश्वर अंदर देना पड़ेगा. गॉड शुड गिव यू लाइफ. വണ്ടി ഓടിക്കുന്നവർക്കറിയാം, വണ്ടി ബന്ധാണെങ്കിൽ സ്റ്റിയറിംഗ് എപ്പോഴും എന്തായിരിക്കും? ടൈറ്റ് ആയിരിക്കും അല്ലേ? അതിലോട്ട് കയറി ഇരുന്നിട്ട് ഇങ്ങനെ അങ്ങ് ശ്രമിക്കുക, വട്ടം കറക്കുക. എങ്ങോട്ടാ പോകുന്നത്? മുമ്പോട്ട് പോകാൻ നോക്കുക. പോകാൻ പറ്റത്തില്ല. കാരണം എന്താണെന്നറിയാമോ? ഇത് വണ്ടി മുൻപോട്ട് പോകണമെങ്കിൽ വണ്ടി ആദ്യം ഒന്ന് ഓണാകണം. ഇതിൻ്റെ ഇഞ്ചിനാണ് ഓടിക്കുന്നത്. നമ്മൾ പറയാറുണ്ട് നമ്മളാ വണ്ടി ഓടിക്കുന്നത്. നമ്മളല്ല വണ്ടി ഓടിക്കുന്നത്. വണ്ടി ഓടുന്നത് കൊണ്ട് നമ്മൾ ഓടിക്കുക. വണ്ടി ഓടുന്നില്ലെങ്കിൽ നമുക്ക് ഓടിക്കാൻ പറ്റത്തില്ല. എന്നതുപോലെ ദൈവം ജീവൻ നൽകണം എന്നെങ്കിൽ മാത്രമേ ആ പാപിയായിരിക്കുന്ന മനുഷ്യന് എഴുന്നേൽക്കാൻ പറ്റത്തുള്ളൂ. समझ में आ रहा है आप लोगों को? आर यू अंडरस्टैंडिंग द सीरियसनेस ऑफ दिस? हम अपने बच्चों को डिसिप्लिन करते, वेरी गुड, वी शुड कंटिन्यू द डिसिप्लिन करते. सुबह बाइबल पढ़ो, शाम को प्रार्थना करो, सुबह बाइबल पढ़ो, रात में प्रार्थना करो. यस, ऑल दैट इज गुड, वेरी गुड. डिसिप्लिन, कीप ऑन कंटिन्यूइंग डूइंग दैट. लेकिन वो डिसिप्लिन उसके अंदर जीवन नहीं लेके आ सकता. ही इज स्टिल डेड. वो मरा हुआ है. उसके अंदर जीवन आना है तो सुनता हुआ वचन, पढ़ता हुआ वचन उसके अंदर जीवन लेके आएगा तो ही उसमें जीवन होगा. वो पास्टर का बेटा होगा तो भी उसके अंदर ऑटोमेटिक जीवन नहीं आता है. हाल कितना बड़ा ब्रदर का बेटा होगा तो भी नहीं आएगा. उसके अंदर जीवन यीशु मसीह ही दे सकता है. ही इज द गिवर ऑफ लाइफ. आमेन, हालेलुया, हालेलुया. आज जब भी हम लोग प्रार्थना करेंगे, आज वचन सुनेंगे, आज हृदय को खोलकर, परमेश्वर मैं चर्च में बहुत साल के आके बैठा हूं, വർഷങ്ങളായി ഞാൻ സഭ വന്നിരിക്കുന്നു, എൻ്റെ ഉള്ളിൽ ജീവനില്ല, मेरे अंदर जीवन नहीं है. दिल खोलकर अंगीकार कर रिपेंट करने वालों के अंदर परमेश्वर इसी वक्त अपने वचन को बेचकर नित्य जीवन को देने वाला व्यक्ति है. കർത്താവ് ഈ വചനം അയച്ച് നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ ജീവൻ നൽകട്ടെ. ജീവൻ ലഭിക്കാത്ത ഉള്ളിലേക്ക് ഈ ജീവൻ അവിടുന്ന് വരട്ടെ എന്നെങ്കിൽ മാത്രമേ സഹോദര നിനക്ക് എഴുന്നേൽക്കാൻ പറ്റത്തുള്ളൂ. ഹല്ലേലൂയ. Only then you can get up from this death. Jesus, give me life.
ലാസറസ് cannot come out by himself. ലാസറിന് സ്വയമേ വെളിയിൽ വരാൻ കഴിയത്തില്ല. ലാസറേ നീ വെളിയിൽ വാ, പുറത്തു വാ എന്ന് പറയുന്ന ജീവന്റെ ശബ്ദം അവിടെ വന്നെങ്കിൽ അവന് എഴുന്നേൽക്കാൻ കഴിയുന്നത് പോലെ लाजरस खुद ही बाहर नहीं आ सकता. ए लाजरस तू बाहर आकर कर परमेश्वर का वचन उस मरा हुआ आदमी के खानों को जीवन में देगा तो ही वो बाहर आ सकता है. Only then he can come out. Brother and sister, let me repeat that again. You cannot be a Christian by your own effort, by your own willpower, by your own strength. You can only be a Christian when Jesus gives you life. Hallelujah. ब्रदर, वो लाइफ के लिए मैं क्या करूं, उसको क्या करूं, कुछ करने की जरूरत नहीं. बिलीव हु जीसस इज एंड कमिट योर लाइफ टू वर्शिप ओनली जीसस. वो जीवन प्राप्त करने के लिए हमें मेहनत करने की जरूरत नहीं है. यू शुड रियली बिलीव, ओबे हु दिस जीसस इज, व्हाट ही हैज क्लेम्ड. यीशु मसीह ने क्या बोला है अपने बारे में, उसको पूरी तरह विश्वास करने वाला व्यक्ति को नित्य जीवन है. हालेलुया. ऐसा व्यक्ति को क्या नहीं है? जजमेंट नहीं है. അങ്ങനെയുള്ള ഒരു വ്യക്തിക്ക് എന്തില്ല? ന്യായവിധി ഇല്ല. He will not be blamed on that day. God will not blame him. He is free from the judgment. God has given him eternal life. This is called spiritual life. Verse 25 is a spiritual life. अपना समय खत्म हो रहा है यहाँ पे. जिन्होंने भलाई की है वे जीवन के पुनरुत्थान के लिए कब्र में से जी उठेंगे. इंग्लिश में ऐसा है, they will resurrect from their tomb and come for those who did the good deeds and of उसका 28 में, सॉरी 28 28 वाक्य नोकिए. इससे अचंबा मत करो क्योंकि वह समय आता है कि जितने कब्र में हैं उसका शब्द सुनकर क्या करेंगे? निकल आएंगे. इधर देखिए, हम लोग में से बहुत सारे लोग सोचते हैं कि पुनरुत्थान रिजरेक्शन जो है ओनली बिलीवर्स लोगों के लिए. नहीं, रिजरेक्शन खाली बिलीवर्स लोगों के लिए नहीं, सबके लिए रिजरेक्शन है. सब लोगों के लिए पुनरुत्थान है. देखो 28 वचन देखो. इससे अचंबा मत करना क्योंकि वो समय आता है कि जितने कब्र में हैं उसका शब्द सुनकर क्या करेंगे? निकल आएंगे. मतलब फिजिकली मरे हुए कब्र में पड़े हुए लोग सब लोग जी उठेंगे. 29 वचन देखिए. जिन्होंने भलाई की है वो जीवन के पुनरुत्थान के लिए उठेंगे और जिन्होंने बुराई की है वो दंड की पुनरुत्थान के लिए क्या होंगे? तो उसका मतलब सब लोग जी उठेंगे ना. Yes. लेकिन जी उठने के बाद दो अलग अलग रास्ते में जाता है. एक जीवन के पुनरुत्थान के लिए जाता है और दूसरा क्या लिखा है? दंड की पुनरुत्थान. That means they will be resurrected and some people will go to eternal life, some people will be resurrected and they will go to eternal judgment. 28-29 വാക്യം നോക്കിക്കട്ടെ. ഇതെങ്കിൽ ആശ്ചര്യപ്പെടരുത്, കല്ലറകളിൽ ഉള്ളവർ എല്ലാവരും അവൻ്റെ ശബ്ദം. അപ്പോൾ പുനരുത്ഥാനം എന്നുള്ളത് നമ്മൾ പണ്ടൊക്കെ വിചാരിച്ചിരിക്കുന്ന പോലെ കേവലം ദൈവമക്കൾക്ക് ലഭിക്കുന്ന കാര്യമായിട്ടല്ല ഇവിടെ യേശു പറയുന്നത്. എല്ലാവർക്കും പുനരുത്ഥാനം ലഭിക്കും. എന്നിട്ട് 29 വാക്യം നോക്കിക്കേ. നന്മ ചെയ്തവർ ജീവനായും തിന്മ ചെയ്തവർ ന്യായവിധിക്കായും पुनर्धानम ചെയ്യുന്ന നാഴിക വരുന്നു. आपने एक बात को नोटिस किया? 25 में यीशु कहता है कि वो समय आता है और वो समय अब है, मतलब एट प्रेजेंट अभी है. 29 में यीशु कहता है कि वो समय आने वाला है. उसका 28 वचन में लिखा है. इसे अचंभित न करो क्योंकि ये समय आता है, इट इज इन फ्यूचर. तो 25 में प्रेजेंट, 28 में फ्यूचर. 25 में स्पिरिचुअल रिजरेक्शन, 29 में फिजिकल रिजरेक्शन. तो ये रिजरेक्शन में दुनिया के ग्रुप जो है दो ही जगह पर जाने वाले. ഈ പുനരുത്ഥാനത്തിൽ ലോകത്തിലുള്ള സകലരും രണ്ട് സ്ഥാനത്തിൽ മാത്രമേ പോകത്തുള്ളൂ. ഒന്ന് നിത്യജീവനിലേക്ക് പോകും, മറ്റവരോ ന്യായവിധിയിലേക്ക് പോകും. മൂന്നാമത്തൊരു സ്ഥലമില്ല. तीसरा एक जगह नहीं है, न्यूट्रल एक जगह नहीं है कि दोनों का मजा ले. देयर इज ओनली 2 प्लेस, दो ही जगह है.
तो उसका डिसीजन कब लेना है हमें? कौन सा डेस्टिनी में जाना है करके उसका डिसीजन कभी लेना है? ഏത് സ്ഥലത്തേക്ക് പോകണമെന്നുള്ള ആ തെരഞ്ഞെടുപ്പ് എപ്പോഴാണ് നടക്കണ്ടേ? मर के जी उठने के बाद? मर के जी उठने के बाद फिर चांस नहीं है. दिस संडे, टुडे, अभी. मंडे को क्या होगा ब्रदर? नहीं पता, नहीं पता. दिस इज द टाइम. ഇതാണ് ആ സമയം. യേശു ആരായി മനസ്സിലാക്കി വിശ്വസിച്ച് യേശുവിനെ അനുഗമിക്കുവാൻ വേണ്ടി, യേശുവിനെ ആരാധിക്കുവാൻ വേണ്ടി, യേശുവിനെ കുറിച്ച് ലോകത്തോട് പറയുവാൻ വേണ്ടി നിത്യജീവൻ ഉള്ളവർ യേശു വരുമ്പോൾ നിത്യജീവനിലേക്ക് അവർ പ്രവേശിക്കും. जिसके अंदर आज नित्य जीवन है वो लोग उस दिन नित्य जीवन में प्रवेश करेंगे. जिसके जीवन में आज नित्य जीवन नहीं है, नहीं जाएंगे. उड़ेंगे लेकिन जीवन की ओर नहीं जाएंगे, बल्कि जजमेंट की ओर जाएंगे हमेशा के लिए. एक और बात बोलकर मैं बंद करता हूं. 29 वचन को और एक बार जरा देखिए. 29 वर्सेस. जिन्होंने भलाई की है, जिन्होंने भलाई की है वे जीवन के पुनरुत्थान के लिए जी उठेंगे. हाँ, तो स्पिरिचुअल लाइफ मिला वो लोग क्या करना चाहिए? भलाई, भलाई करना चाहिए. स्पिरिचुअल लाइफ मिलने के पहले हम लोग भलाई नहीं कर सकते. स्पिरिचुअल लाइफ मिला हुआ लोग ही भलाई कर सकते हैं. आमीन. है कि नहीं? मरा हुआ आदमी कुछ कर सकता है? मरा हुआ आदमी कुछ नहीं कर सकता है. मरा हुआ आदमी कुछ करना है तो उसको पहले लाइफ चाहिए. लाइफ मिलने के बाद ही वो कुछ कर सकता है. तो अंदर नित्य जीवन आए हुए लोगों के बारे में जीसस कहता है कि दे शुड डू गुड, दे शुड डू गुड डीड्स. भलाई करे. क्या भलाई करना? भलाई करना मतलब क्या है? हर साल में 100 लोगों को बिरयानी खिलाना? व्हाट इज दिस गुड डीड्स? गुड डीड्स का मतलब यह है कि जीसस को फॉलो कर कर जीसस के जैसा बनना. टू बी द डिसाइपल ऑफ जीसस, दैट इज द गुड डीड्स. परमेश्वर के सामने एक्सेप्टेबल गुड डीड्स जीसस ही है. जीसस के जैसा बनना है गुड डीड्स. ऐसा नित्य जीवन मिला हुआ लोग, जीसस के स्वभाव में जीने वाले लोगों को यीशु मसीह जब भी आएगा उठा लिया जाएगा. आमीन. उठा लिया जाएगा. किधर? नित्य जीवन के लिए. അവിടെ കൊടുത്തിരിക്കുന്നത് കണ്ടോ? നന്മ ചെയ്തവർ. അപ്പം നിത്യജീവൻ ഉള്ളിൽ ഇന്ന്, ആത്മിക ജീവിതം ഇന്ന് ഉള്ളിൽ കടന്നു വന്നവരെ കുറിച്ച് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്ന എന്താ? അവർ നന്മ ചെയ്യണമെന്നാണ്. എന്താ ഈ നന്മ എന്ന് പറയുന്നത്? ദൈവം അംഗീകരിക്കുന്ന ഒരേ നന്മയുള്ളൂ, അത് യേശുക്രിസ്തുവിൻ്റെ ജീവിതമാണ് ആ നന്മ. എന്ന് പറഞ്ഞാൽ നിത്യജീവൻ, ആത്മീക ജീവിതം ഉള്ളിൽ കടന്നു വന്നവർ യേശുവിനെ പോലെ അനുദിനമായെങ്കിൽ മാത്രമേ ആ ജീവനിലേക്ക് പ്രവേശിക്കത്തുള്ളൂ. അകത്ത് ജീവൻ വന്നു, പക്ഷെ നന്മയും കൂടെ ചെയ്യണമെന്ന് കർത്താവ് പറയുക. എന്തിനാ? പുനരുത്ഥാന ദിവസത്തിൽ ഉയർത്തെഴുന്നേൽക്കാൻ ജീവനിലേക്ക്. अगला क्या लिखा है देखिए 29 में लिखा है, वहाँ पर लिखा है कि और जो बुराई किया है. क्या है बुराई करना? परमेश्वर के सामने सबसे बड़ा बुराई क्या मालूम है? जीसस का गॉस्पेल को रिजेक्ट करना है सबसे बड़ा बड़ा बुराई. ദൈവത്തിൻ്റെ മുൻപാകെ ഏറ്റവും വലിയ തിന്മ എന്ന് പറയുന്നത് യേശുവിൻ്റെ സുവിശേഷത്തെ പുറങ്കാലം കൊണ്ട് തട്ടിക്കളയുന്നതാണ് ഏറ്റവും വലിയ തിന്മ. जीसस का रेवलेशन को, जीसस अभी आपके सामने कोई गिफ्ट लेके आया, वो गिफ्ट को आपने हाथ हटा दिया, क्या क्या डिसरिस्पेक्ट होगा? गॉड हैज कम टू गिव इटर्नल लाइफ एज अ गिफ्ट. हमने पैर से मार दिया. दैट इज द ग्रीवियस सिन बिफोर द लॉर्ड. वो किधर जाएगा? He will go to the judgment. Brothers and sisters, ये आदमी ने कितना बड़ा बात को मिस किया. He missed a great amount of things. Healing मिला, yes. Blessing मिला, yes. लेकिन eternal life नहीं मिला. ഈ മനുഷ്യനെ നോക്കിക്കേ, 38 സംവത്സരമായി പക്ഷപാതക്കാരനെ നോക്കിക്കേ. സൗഖ്യം കിട്ടിയോ? കിട്ടി. വിടുതൽ കിട്ടിയോ? കിട്ടി. അനുഗ്രഹം കിട്ടിയോ? കിട്ടി. പക്ഷെ എന്ത് കിട്ടിയില്ല? കിട്ടേണ്ട നിത്യജീവൻ കിട്ടിയില്ല. ഒരു ദിവസം ന്യായസന്നിധിയിൽ ചെന്ന് നിൽക്കേണ്ട വരും. एक दिन परमेश्वर के जजमेंट के सामने रुकना पड़ेगा. ब्रदर्स एंड सिस्टर्स, लेट दिस बी अ रिमाइंडर फॉर ऑल ऑफ अस. एक और बात आप लोग सुन के जाना यहाँ से. 38 ईयर पैरालाइज्ड बंदे ने जब यीशु का वचन को जब सुना,
उसी क्षण उसको चंगा मिला। तो यीशु का ये नित्य जीवन का वचन जिस पापी सुनेगा उसका हृदय में इस वक्त परमेश्वर जीवन को देगा। वो पास्टर का काबिलियत नहीं, परमेश्वर यीशु मसीह का वचन में सामर्थ्य है। ദൈവത്തിൻ്റെ വചനത്തിൽ ശക്തിയുണ്ട്. അല്ലെങ്കിൽ ആ പക്ഷപാതക്കാരൻ ഒറ്റ വചനം കേട്ട് 38 സംവത്സരത്തിൽ അതിൽ നിന്ന് അവന് സൗഖ്യം ലഭിച്ച ആ വ്യക്തിക്ക് ഇന്ന് ഏതെങ്കിലും ഒരു പാപി, ഏതെങ്കിലും ഹൃദയത്തിൽ നിത്യജീവനില്ലാത്ത വ്യക്തി വചനത്തെ കേൾക്കുമ്പോൾ അവൻ്റെ ഉള്ളിൽ നിത്യജീവനെ നൽകുന്ന ആ ക്ഷണത്തിൽ തന്നെ നിത്യജീവൻ നൽകുവാൻ കർത്താവ് മതിയായ ദൈവമാണ്. വിശ്വസിക്കുന്നവർ കരങ്ങൾ ഉയർത്തി കർത്താവിനെ നമുക്ക് സ്തോത്രം ചെയ്യാം. अपने आंखों को बंद करेंगे, हम लोग मिलकर प्रभु को धन्यवाद करेंगे. हालेलुया.